नाही, तुझा विश्वास नाही बसणार, पण मी आधीपासून स्मार्ट आहे अरे. आणि यू नो व्हॉट, बस ऐक, मला सांग तू कौशिकी ताईला कन्व्हिन्स कसा केलास? नाही म्हणजे ती एखाद्या गोष्टीची आधी हजारदा शहानिशा करते, मग त्यावर विश्वास ठेवते. नी काय जादू काय केली मला कळत नाहीये. मी पण खूप सरप्राईज होते अरे. मला वाटलेलं कौशिकी आम्हाला डिसमिस करून टाकेल, पण निशिताने काय कन्व्हिन्स केलंय तिला. तिचा चक्क विश्वास बसलाय आणि हिने तिला त्यांच्या खऱ्या वेडिंगच्या प्लॅन बद्दल पण सांगितलंय. काय खरंच? पद्मिनी मम्मा, मला वाटतंय कौशिकी ताईंनी आता केदार आणि तारिणी समोर खऱ्या लग्नाची ऑफर ठेवली असेल आणि त्या दोघांनी घाबरून नकार दिला असेल. पण ते नकारच देतील कशावरून? कारण तारिणी कितीही खोटारडी असली, कितीही लबाड असली ना, तरी एका व्यक्तीच्या धाकात आहे. तुमच्या बाबांच्या? नाही नाही, सुमी आजीच्या. सुमी आजी समोर ती खोटं वागूच शकत नाही. आणि जर तिने खरं खरं लग्न केलं नसेल तर ती काहीही कारण काढेल, पण विधिवत लग्नाला नकार देईल. आणि एकदा का तिने नकार दिला की मग जे खरं आहे ते सगळ्यांसमोर येईल आणि मग आपण त्यांना लाथ मारून घराबाहेर काढायला मोकळे आहे. युवी, मला विचार करूनच इतकं भारी वाटतंय ना. तारिणी आणि केदार आउट. इट्स टाइम टू सेलिब्रेट. काय बघताय काय, मस्त ढोल ताशे मागवा, लेट्स पार्टी. मला गॅरंटी आहे तारिणी आणि केदार सगळ्यांसमोर लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत. लग्न हे काय मध्येच? अरे नाही केदार, ऍक्च्युली ती माझीच आयडिया होती. म्हणजे मला असं वाटलं की देवाब्राह्मणाच्या साक्षीने सगळ्यांसमोर तुमचं लग्न व्हावं. म्हणजे सगळे तुमचं लग्नही बघतील, सगळे सेलिब्रेट करतील, एन्जॉय करतील. पण तारिणीला... कौशिकी मॅडम, प्लीज रागवू नका माझ्यावर, पण मी या माणसाशी पुन्हा लग्न करू शकत नाही. तारिणी अगं, एवढं चिडायला काय झालं? मी फक्त एक प्रपोजल घेऊन आली आहे. जे कोर्टात केलंय तेच सगळ्यांसमोर करायचंय. मी सांगतो. तू काय सांगणार आहेस? मी सांगते ना. कसं असतं ना कौशिकी मॅडम, एकदा एक चूक केली तर ती चूक असते, पण सारखी सारखी तीच चूक केली ना की ती घोडचूक होते. आणि मला तुमच्या भावाशी पुन्हा लग्न करून घोडचूक करायची नाहीये. घोडचूक म्हणजे? तुमचा हा भाऊ, किती जीवापाड प्रेम होतं त्याचं माझ्यावर, होतं की नाही? आणि म्हणून पळून जाऊन लग्न केलं तुझ्यासोबत. कौशिकी मॅडम, मी तुम्हाला सांगते, हा लग्न आधी इतका छान वागायचा ना माझ्याशी, काहीही त्रास नाही, सगळं व्यवस्थित, अगदी फुलासारखं जपायचं मला. पण आता बघा कसा वागतोय. लग्नाआधी सगळं ऐकायचं माझं, पण अजूनही तुझंच ऐकतो. काहीही ऐकत नाहीस तू. अरे? आणि वरनं असा बोलतो माझ्याशी. हो कौशिकी ताई, मला सांगा, हा चहाचा कप, आता हा चहाचा कप इथून उचलून किचन मध्ये ठेवायला हिला प्रॉब्लेम काय आहे? घरातली सगळी कामं करते नाही, मग माझा एवढा कप किचन मध्ये ठेवायला काय प्रॉब्लेम आहे हिला? आहे हो, पण मला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट कौशिकी मॅडम, एकतर मी ह्याच्यासाठी चहा करायचा, हा तो त्याला इथे येऊन आणून द्यायचा, हातात बरं का, हातात. बरं दिल्यानंतर हा पिऊन झाल्यावर इथे ठेवतो. इथे ठेवला जर चहाचा कप तर त्याच्यावर डाग पडतो ना, आणि हा डाग पण मलाच साफ करावा लागतो कौशिकी मॅडम. म्हणून मी म्हणते की तू तुझा चहा पिऊन झाल्यावर आतमध्ये किचन मध्ये जाऊन ठेव किंवा डायनिंग टेबलवर ठेव. पण नाही, हे मी बोलले तर त्याला पटत नाही. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यात माझं काय चुकतंय बरं? वा, अरे मस्त. ते म्हणतात ना, गर्लफ्रेंड ही गर्लफ्रेंड असते आणि बायको ही बायको. मला वाटतं तुला ना मी माणूस म्हणूनच आवडत नाही. केदार, काय बोलतोयस तू? कुठला विषय कुठे घेऊन जातोयस? कौशिकी ताई ही सतत माझी कंप्लेंट करते. आता हिला सणवार आवडतात साजरे करायला, मी ते करतो. हिला आवडणारी प्रत्येक गोष्ट करतो. हिला गिफ्ट सुद्धा आवडतात ना, गिफ्ट आणून देतो. पण हिचं मनच नाही भरत ना. नाही, बरोबर आहे ना, मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी करतोस तू, पण माणसाच्या अंगात जर शिस्तच नसेल तर काय करायचं? आता हे बघ, हा बघा टॉवेल, आंघोळ करून आला असा टाकून देणार. ते पुस्तक बघा, पुस्तक वाचून झालं, पुस्तक वाचायचं ठेवायचं तिथेच. इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे, एक गोष्ट जागेवर ठेवत नाही हा मुलगा. आता हे बघा, घड्याळ बघितलं, काढून ठेवून इथेच ठेवून दिलं. ऑफिसवर आलं, बॅग इथेच टाकून दिली. अहो किती आणि काय काय करू मी ह्याच्यासाठी? झाली हिची रोजची कॅसेट सुरू. अरे तू ना टिपिकल बायको सारखी वागायला लागलीयस. मी टिपिकल बायको सारखी वागतेस, तू टिपिकल नवऱ्यासारखा वागतोस. नवरा. एवढाच प्रॉब्लेम आहे ना बाई, नको राहूस तू माझ्या बरोबर. मलाही नाही राहायचंय तुझ्यासोबत.
बघितलं कौशिकी मॅडम, म्हणून मी बॅग भरत होते. हा हा असा वागतो तुमचा भाऊ. लग्नाआधी गोड गोड वागायचा आणि नंतर रंग दाखवायचे. मलाच नाही राहायचंय तुझ्यासोबत. सर्व बाजूला. तुझा बाजूने. ठीक आहे, जाणारच आहे. मी सुद्धा नाही येणार आहे आणि परत तुझ्याकडे. हा नको येऊ, पटकन बॅग भर आणि पटकन निघ, चल. अरे कल्पना तशी काही वाईट नाही आहे. तसंही त्या दोघांचं लग्न कोर्टातच झालेलं आहे आणि सगळ्या विधीनुसार वगैरे असं काही झालेलं नाही आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे, माझी काही हरकत नाही या सगळ्याला. त्यानिमित्ताने घरातलं वातावरण तरी आनंदी होईल. अगदी बरोबर. सगळे खांडेकर मिळून केदार आणि तारिणीचं लग्न लावतील. हा, पण त्यांच्याबद्दलचा संशय दूर व्हावा म्हणून नाही हा. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळावेत म्हणून. ऑफकोर्स दया का. हां, केदार माझा भाऊ आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं हो, अगं पण याआधी त्या उत्सव मूर्तींना विचारा, म्हणजे हे लग्न पुन्हा करायला ते तयार आहेत की नाही ते. पण ते का नाही म्हणतील? नाही ते नाही म्हणणार नाही येतं का, पण आता जे काही करायचं ते त्यांच्या संमतीने झालेलं बरं ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. केदारशी मी बोलून घेते. केदार, माझी ती लाल बॅग कुठे आहे? तिकडे कपाटावर. काय हवंय तुला? केदार, खूप प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं काय झालंय काय पण? कौशिकी मॅडम आणि बाबा आपलं विधिवत लग्न लावायला निघालेत. अरे वा. तुला आनंद होतोय? नाही सॉरी. का म्हणजे? हे बघ, हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये. खूप सिरियस मॅटर आहे. आपण खरे नवरा बायको नाही आहोत. हो, काय करायचंय आता? हे बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा. आपण ना भांडायचं नाटक करूयात. हा, आपण भांडूयात आणि मी चिडून इकडनं निघून जाते. कुठे? बेलसरेंकडे. मी काही दिवस तिकडेच राहीन आणि इकडचं वातावरण शांत झालं की तू मला तिकडे घ्यायला ये. मग मनवायचं नाटक कर आणि मग मी येईन इकडे परत. हसू येतंय तुला? सॉरी, पण हे थोडं ड्रमॅटिक वाटतंय मला. खूप ड्रामॅटिक आहे, मान्य आहे मला, पण ऑप्शनही नाही आहे दुसरा काही. आणि तुला दुसरं काही सुचतंय का? मग मी सांगते ते फॉलो कर ना. हा, पण भांडायचं कशावरून? कशावरूनही भांडू रे. नवरा बायकोला थोडी कारण लागतं भांडायला. मी विषय काढीन, तू फक्त शब्दांनी शब्द वाढव, ठीक आहे? अरे बघत काय उभा आहेस, मदत कर ना मला. हो, मी सामान काढायला मदत कर सगळं. अरे, जा मी लवकर जा, जाणारच पटकन आहे. बॅग भर आणि पटकन निघ अरे, नाही इकडनं. जाणार आहे परत नको तुझ्याकडे. येऊ. अरे काय करताय तुम्ही? तारिणी, केदार, जा तिला थांबव, जा. आता कोणत्याही क्षणी तारिणीला कौशिकीताई घराबाहेर काढतील आणि मग आपले प्रॉब्लेम सॉल्व. तारिणी, हे बघ, तू शांतपणे विचार कर एकदा. तारिणी, ओ माय गॉड, तारिणी काय आहे हे? बॅग घेऊन कुठे निघालीस? मी हे घर सोडून निघून चालली. का ग? तुला काढलं कोणी घरातून बाहेर? चेतना काकी, काय झालं? आय मीन असं काय झालं की घर सोडून निघालीस? कारण मला नाही राहायचंय केदार सोबत.